प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. सुखानु घेरे प्रभू तुझ्या हाती, वल्लव रे माझी नावने किनारी. सुखानु घेरे प्रभू तुझ्या हाती, वल्लव रे माझी नावने किनारी. सुटला वारा जीवनाच्या सागरी, आदळली रे नाव खडकावरी. तुझं विनारे कोण म्हातारी, वल्लव रे माझी नावने किनारी. सुखानु घेरे प्रभू तुझ्या हाती, वल्लव रे माझी नावने किनारी. प्रभू येशूचे शिष्य आपल्या होडीमध्ये बसलेले. प्रवास सुरू झाला. येशू मात्र त्यांच्याबरोबर नव्हता आणि अचानक तुफान सुरू झाला. घाबरून गेलेले ते प्रेषित स्वतःचा बचाव करू लागले, परंतु येशू मात्र त्यांच्याबरोबर नव्हता. कालांतराने त्यांना येशू पाण्यावरून चालत येताना दिसला आणि अशा वेळेला त्यांनी पाहिलं तेव्हा देखील ते घाबरून गेले. परंतु येशूने त्यांना सांगितलं, भिवू नका, धीर धरा, मी आहे. आणि मग लागलीच वारा पडला आणि येशूला त्यांनी आपल्या मचव्यामध्ये घेतलं आणि तोपर्यंत मचवा किनाऱ्याला लागला. किती सुंदर वर्णन आहे नाही? परंतु हे वर्णन कसलं आहे? हे वर्णन प्रारंभीच्या ख्रिस्त सभेचं आहे की प्रारंभीची ख्रिस्त सभा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झालेली, जीवन त्यांनी सुरू केलेलं. परंतु जीवनाच्या वाटेवरती अशाच प्रकारे वादळाचे काळे ढग यायला सुरुवात झालेली. एकीकडे जेरुसलेमचे यहुदी ख्रिस्ती झालेले आणि दुसरीकडे परराष्ट्रीय लोक ख्रिस्ती होण्यासाठी धडपडत असलेले. अशा वेळेला 12 प्रेषित त्यांची काळजी घेतात. घरोघरी भाकर मोडण्यामध्ये आणि एकत्र येण्यामध्ये आनंद मानतात. परंतु हेल्लेनी म्हणजे ग्रीक परराष्ट्रीय लोकांनी तक्रार करायला सुरुवात केली की हे सर्व होत असताना आमच्या विधवांची उपेक्षा होत आहे, त्यांना पुरेसं जेवण मिळत नाही आहे. आणि मग त्यावेळेला एकूण 7 डिकनची नियुक्ती करण्यात आली आणि त्याद्वारे हा प्रश्न सोडविण्यात आला. तो प्रसंग आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण ऐकत असतो. त्याद्वारे आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे? एकीकडे 12 प्रेषितांना सोबत घेऊन येशूने 5,000 लोकांना तृप्त केलं. आता 7 डिकनना सोबत घेऊन तो नव्याने येणाऱ्या परराष्ट्रीयांना सतत तृप्त करत राहणार आहे. अगदी तशीच घटना शुभवर्तमानामध्ये घडत आहे की प्रेषित प्रभू येशू ख्रिस्ताविना आपलं होडकं किनाऱ्याला लावण्याचा प्रयत्न करत होते, परंतु आलेल्या अडचणींना तोंड देण्याचं सामर्थ्य त्यांच्या ठाई नव्हतं. अशा वेळेला येशू एक अद्भुत असा चमत्कार करून त्यांच्यापर्यंत पोहोचतो की तो पाण्यावरून चालत येतो. पट्टीचे पोहणारे कोळी असलेले बरेचसे प्रेषित ते पाहून गांगरून जातात. त्यांचा आत्तापर्यंतचा अनुभव असा होता की त्या समुद्रामध्ये लिव्याथान आणि अशा प्रकारचे मोठे मोठे सर्प दडलेले आहेत आणि त्यातूनच दुष्ट आत्मा कार्य करत असतो. त्यामुळेच वादळ वारे सुटत असतात. कदाचित एखादं भूत आलं असेल अशी त्यांची समजूत झाली. परंतु जेव्हा येशूचे शब्द त्यांच्या कानावरती पडले त्यावेळेला त्यांना शांती मिळाली. आजूबाजूला देखील वारा पडला. इतकंच नाही तर येशूला जेव्हा त्याने आपल्या मचव्यात घेतलं तेव्हा मचवा किनाऱ्याला लागला. परमेश्वराला जेव्हा आपण जीवनरूपी मचव्यात घेत असतो तेव्हा आपला मचवा सुद्धा ईश्वरी कृपेच्या किनाऱ्याला लागत असतो. म्हणून माणसाने अडीअडचणीच्या प्रसंगीमध्ये घाबरून जायचं नाही. स्वतःच्या दुर्बलतेचा विचार करायचा नाही. परिस्थितीमधील
निराशाजनक अवस्थेचा विचार करायचा नाही. आपल्या पापी भूतकाळामुळे अपराधीपणाच्या भावनेने घाबरून जायचं नाही. तर आपला तारणारा आपल्या डोळ्यासमोर आहे, त्याच्या हातात हात द्यायचा आणि मग एक वाटचाल सुरू करायची. कारण तो एक खरा मित्र आहे, कधीही आपल्याला न सोडणारा. विश्वास ठेवून येशूवर मार्ग मी चालतो. विश्वास ठेवून येशूवर त्याचे गीत गातो. जरी आले ढकाळे स्वर्गाच्या वाटेवर, नाही सोडणार येशू मला कधी वाऱ्यावर. खरा मित्र आहे, खरा मित्र आहे, जीवा भावाचा, जीवा भावाचा. कधी सोडणार मी, नाही सोडणार मी कधी हात त्याचा. विश्वास ठेवून येशूवर मार्ग मी चालतो. विश्वास ठेवून येशूवर त्याचे गीत गातो. त्याच्यावरती विश्वास ठेवूनच ही वाटचाल सुरू ठेवूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.